नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डाळ ढेमशाची भाजी। ही भाजी बनवायला अत्यंत सोपी आहे। 5 ते 10 मिनिटात तयार होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 5 ते 7 ढेमसे घेतले आहेत आणि अर्धी वाटी चणा डाळ 1 तासापूर्वी पाण्यात भिजत घातली होती। आता आपण ढेमसे कट करून घेऊ। आता आपले ढेमसे कट करून झालेले आहेत। आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करू। आता कढई छान गरम झालेली आहे। आपण यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेऊ। आता तेल छान गरम झालेले आहे। यामध्ये आपण 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे घालून घेऊ। जिरे मोहरी छान तडतडले की आपण यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आपण यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घालून घेऊ। कोथिंबीरचा पेस्ट घालून आपल्याला छान हलवायचे आहे। आता आपला आलं लसूण पेस्ट छान पकलेला आहे। आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। 1 चम्मच लाल तिखट, काळा मसाला अर्धा चम्मच, थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि चवीपुरते मीठ। सर्व साहित्य आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये टमाटर घालून घेऊ। टमाटर घालून छान हलवायचे आहे। आता आपले सर्व साहित्य इथे छान शिजलेले आहे। यामध्ये आपण ढेमसे घालून घेऊ। ढेमसे घालून आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये चणा डाळ घालून घेणार आहोत। आता चणा डाळीला सुद्धा आपण छान परतून घेऊ आणि यावर 5 ते 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून देऊ। आता आपल्या भाजीला इथे छान पाणी सुटलेलं आहे। आपण आता यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरण छान येतो। छान हलवून घ्यायचे आहे आणि अजून आपल्याला 5 ते 10 मिनिट भाजीला शिजू द्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्या भाजीला मस्त इथे तरण आलेला आहे। आपल्याला भाजी मधून हलवत राहायची आहे। आता इथे आपली भाजी शिजली आहे। आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला छान परतून घ्यायचे आहे। आपली भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।